ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांना शेवटचं पाहण्यासाठी त्यांच्या घराबाहेर प्रचंड जी आहे गर्दी एकवटलेली पाहायला मिळते। आशा भोसले यांची अंतिम यात्रा आता पार पडते आणि एकंदरीत आपण पाहतोय की चाहते असतील किंवा अनेक राजकीय नेते मंडळी या अंत्ययात्रेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। आशा भोसले यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी हे चाहते एकवटलेले आहेत आणि त्यामुळे कुठेतरी एक मिनिट माझं लाईव्ह आहे तेवढं झालं की मी जाते। लाईव्ह चल रहा है। इकडे मुक्ता इकडे जमा नको, मी लाईव्हला उभा आहे। खाली बसतीये बस पटकन। मैडम लाइव है। मैडम आपका पूरा खाली माइक आ रहा है। वयाच्या 10व्या वर्षापासून आशा भोसले यांनी गायनाला सुरुवात केली होती। लोकांपर्यंत 90च्या दशकापासून ते आतापर्यंत आशा भोसले यांच्या गायनाची जादू ही अशाच प्रकारची आहे पसरत गेली आणि त्यानंतर आपण पाहतोय की एक जो काळ आहे तो आशा भोसले यांच्या गायनाने गाजवला आणि यानंतर अनेक जेनझी असतील किंवा 90च्या काळातील अनेक व्यक्तिमत्व असतील यांनी आशा भोसले यांनी गायलेल्या गाणी जी आहे ती अशाच प्रकारे गुणगुणताना आपल्याला पाहायला मिळतात। माध्यमांची गर्दी असेल किंवा राजकीय नेते मंडळींची गर्दी असेल, कलाप्रेमी साहित्यप्रेमी हे आशा भोसले यांच्या अंतिम दर्शनासाठी इथे पोहोचलेले आहेत। रविवारी ब्रिज कँडी येथे आशा भोसले यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र त्यांची प्राणज्योत मालावली आणि यानंतर आशा भोसले यांच्या निधनाचं वृत्त जसं समोर आलं आणि एकच शोककळा महाराष्ट्रभरामध्ये देशभरामध्ये पसरली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील आशा भोसले यांच्या निधनामुळे जी पोकळी निर्माण झालेली आहे त्यावर भाष्य करत दुःख व्यक्त केलं। यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यासह उद्धव ठाकरे हे आपल्या पत्नीसह आशा भोसले यांचं दर्शन घेण्यासाठी आले होते। त्यावेळेसही आशा भोसले यांना पाहून यांचं पार्थिव पाहून रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाले होते। अनेक मराठी कलाविश्वामधील जे असतील कलाकार ते आपल्याला आशा भोसले यांचं दर्शन घेण्यासाठी इथे पोहोचलेले पाहायला मिळत होते। आता आशा भोसले यांचं अंतिम दर्शन हे घेतलं जात आहे, पण पाहतोय की परिसरामध्ये राहणारे अनेक रहिवासी असतील ते शेवटचा निरोप देण्यासाठी आशा भोसले यांना स्वतः घराबाहेर आलेले आहेत आणि ही संपूर्ण अंत्ययात्रा ही आता थेट पोहोचणार आहे दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या इथे आणि तिथे त्यांच्यावर अंत्यविधी पार पडतील। आपण पाहतोय की अनेक लोक ही घरातून बाहेर आलेली आहेत आशा भोसले यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी। वयाच्या 10व्या वर्षापासून गायन कलेला सुरुवात केलेल्या आशा भोसले यांनी अनेक जे आहे आर्थिक संकटांना देखील सुरुवातीला त्यांना सामोरं जावं लागलं होतं, मात्र लता मंगेशकर असेल, संपूर्ण मंगेशकर कुटुंबीय असेल, ज्या प्रकारे त्यांनी संपूर्ण आपला वाटा गायन कलेने देशाला दिलेला आहे तो सर्वाधिक मोठा आहे आणि तो त्या गेल्यानंतरही असाच अविरत पुढे सुरूच राहणार आहे। आता आपण पाहतोय की अंत्ययात्रेला सुरुवात झाल्यानंतर ही संपूर्ण अंत्ययात्रा जी आहे लोअर परळ यांच्या या निवासस्थानापासून सुरू झालेली आहे तिथे पोहोचणार आहे, ती म्हणजे दादर येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये। तिथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यविधी पार पडतील।
बदलते जमाने के साथ जो आशाताईने बदलावी. अनेक वैविध्यपूर्ण गाणी ही आशा भोसले यांनी आजतागायत गायलेली आहे. त्यांच्या गाण्याची शैली असेल, त्यांच्या गाण्यांमधील जे विविध पैलू असतील याचा उल्लेख अनेक जे आहे कलाविश्वामधील जे दैदिप्यमान असेल किंवा अष्टपैलू कलाकार म्हणून त्यांची ओळख ही या गाण्यांच्या माध्यमातून सर्वदूर पसरलेली आहे. फक्त मराठी आणि हिंदीच नाही तर विविध भाषांमध्ये आशा भोसले यांनी गायलेली गाणी आहेत, आशाताईंनी गायलेली गाणी आहेत, ती अशीच यापुढे देखील अजरामर राहतील. जोपर्यंत सूर्य आणि चंद्र हे राहतील तोपर्यंत आशा भोसले यांचं नाव हे अविरत असंच पुढे सुरू राहील अशा घोषणा यावेळेस देण्यात येत आहेत. ही संपूर्ण अंत्ययात्रा तुम्ही लोकमत मुंबईच्या माध्यमातून पाहत आहात. मात्र इथे आजूबाजूला असणारे जे लोक आहेत ते देखील या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्याचप्रमाणे आशा भोसले यांना शेवटचा निरोप या माध्यमातून दिला जातोय. या ठिकाणी आपण आशा भोसले, आशाताई यांचा जो फोटो पाहतोय त्यामध्ये त्यांचं जे स्मित हास्य आहे त्याच प्रकारे अशाच प्रकारे जे आहे या पुढे देखील त्या आपल्या माध्यमामध्ये राहणार, आपल्यात राहणार आहे. हेच या फोटोमधून देखील किंवा त्यांनी गायलेल्या गाण्यामधून देखील प्रतिबिंबित होत आहे. राजकीय नेते मंडळी हे आज सकाळपासून आशा भोसले यांच्या निवासस्थानी त्यांचं अंतिम दर्शन, शेवटचं दर्शन प्राप्त केलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांनी रविवारी वयाच्या 92व्या वर्षी जे आहे अखेरचा श्वास हा घेतला. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून 4 वाजेपर्यंत दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून आजारपणामुळे त्या सार्वजनिक जीवनापासून दूर होत्या. मात्र अनेकदा त्यांच्या मुलाखती असतील किंवा त्या देखील माध्यमांमध्ये चर्चेत जे आहे येत होत्या. यासह राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, राजकीय नेते मंडळींसोबत घडलेले किस्से असतील ते देखील आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा या लेखाच्या माध्यमातून राजकीय नेते मंडळींनी देखील दिलेला आहे. संगीत का वारसा, संगीत की तालीम जो है उन्हें अपने पिता से अपने घर से मिल रही थी, लेकिन अपनी बड़ी बहन और बाकी जो उस दौर की जो गायिकाएं थी उनके उस दौर से उनका कड़ा मुकाबला था. लेकिन आशा ताई ने हार नहीं मानी. उन्होंने नई विधाओं के साथ जो है अपने गाने गाए और उसको जो उस जमाने में कमजोरी समझा जाता था, जो संगीत की जो एक शैली थी, उस शैली से परे ये गाने की शैली थी, उसको दुर्यम दर्जे का समझा जाता था. उन्होंने अपनी ताकत बना ली और वही ताकत ही संपूर्ण अंत्ययात्रा आता जाऊन संपणार आहे. दादर येथील शिवाजी पार्क येथे असणाऱ्या स्मशानभूमीमध्ये आजूबाजूला आपण जर पाहिलं तर अनेक लोकांचा राबता, अनेक लोक ही घरातून ही पुष्पवृष्टी आशा भोसले यांच्यावर करताना दिसत आहेत आणि त्या माध्यमातून शेवटचा निरोप जे आहे लोकांना लोक ही आशाताई यांना देत आहेत. एकंदरीतच हा काळ जरी आशा भोसले जरी या इथे नसल्या तरी त्यांनी गायलेली गाणी असतील ती अशाच प्रकारे चिरकाल ही अजरामर राहतील आणि आपल्यातच राहतील असं वारंवार अनेक जे आहे लोकांकडून किंवा त्यांच्या चाहत्यांकडून अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. हर जमाने के लोग, चाहे वो बुजुर्ग हो,